नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो नवीन भव्य दिव्य असे जनरल बगटामध्ये. तर ते बेनाडीचा बगट सुटलाय बघा 2 लाख रुपयाचा. तर आता कोण होणार 2 लाख रुपयाचा मानकरी, याचा हे गट ठरणार आहे. तर आता 21-22 गाड्यांचा तर बस सहभाग असलेला हे बगट आता पळाला आहे. गाड्या सुटल्यात. त्याचप्रमाणे आता आपले मोटरसायकल जरा पुढे जाय, पब्लिक अडवाय आले. त्यानंतर आता बघूया कुठला बैल कुठल्या पैऱ्यात पळालाय, मालक कोण आहेत आणि गाडीवान कोण आहेत. तर 1 नंबरला लागलाय आता कोल्हापूर वशा. संदीपदादा पाटील यांचा कोल्हापूर वशा डावीचा आणि उजवीचा आहे तो प्रकाशदादा पाटील यांचा दानवाड हरण्या, छोटा हरण्या. दानवाड काळाच्या तालमीत तयार झालेला छोटा हरण्या. आता गाडीवान आहे त्यामध्ये तुकाराम हुलगे. इकडे आता केसरी पक्कीची गाडी डावीचा बैल पळालाय बघा तो पापाडवरी पाचगाव. उजवीचा आहे तो तळंगी केटीएम, ज्यामध्ये गाडीवान आहे बंडाभाऊ खिलारे. तवर आता बघूया काय काय नेमकं होते. तवर इकडे आता बघा तुकारामचा तोल गेला आणि तुकाराम गाडीच्या बरोबर खाली येता येता दांडीला लोंबकाळाला चिटकला. आणि तुकारामला पण जाणीव होती जर का आपण ह्यात पडलो तर आपल्या गाडीचा खोळंबा हायच ते हायच. त्याचप्रमाणे मागणं 20 ज्या गाड्या आल्या त्या सगळ्या आपल्या अंगावरनं जाणार 100%. म्हणून तुकारामनं तेवढ्याच शितापीनं आणि तेवढ्याच प्रयत्नातनं परत वर आलं कासाला धरलं. मित्रांनो, गाडी बनवणं खरंच सुखाचं नाही आहे. त्यासाठी काय कष्ट लागतात ते आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असाच. तर मित्रांनो, आता 1 नंबरला हाय असं वशाने हरण्याची गाडी पळाल्या. 2 नंबरला केटीएम आणि पाचगाव पापाडोरी यांचं बैल आहे. तिकडे 3 नंबरला सिद्धेवाडी फायटर बैजा आणि चिमण्या पाहिल्यात. संग्राम धडस स्वतः, ज्यामध्ये गाडीवान आहेत बंडामामा सिद्धेवाडी. इकडं आता वशान अक्षय आणि कॅप्टन हरण्याची पण गाडी आल्या, ज्यामध्ये सचिनदा पाटील कोल्हापूर यांचा कॅप्टन हरण्या आणि वशान अक्षय ही जोड पळालती. आता सुळकूडचा कोपरा मारून गाड्या चालल्यात बघा. प्रत्येक गाडीचा प्रयत्न चालू आहेत, प्रत्येक गाडीवानाचा प्रयत्न चालू आहेत. प्रत्येक बैल सकट आपल्या मालकासाठी तेवढ्या जिद्दीनं पळायला लागलाय. तर जी जिद्द असते ती फक्त बेनाडीतच बघायला मिळते. कारण कसं आहे, कुठल्याही प्रकारचं पब्लिकचा कुठला इंटरफेअर नसतोय, कुठल्या प्रकारची बॅटरी मेजर नसते. तर 1 नंबरला आता वशाने हरण्या. इकडं 2 नंबरला आता फाईट लागल्या सिद्धेवाडीच्या गाडीमध्ये आणि केटीएमच्या. 3 नंबरला आता फुल्या गेला बघा बापू सरकारांचा आणि डोंगरवाडी पहलवान. इकडं आता कॅप्टनने वशान अक्षय गेली. ही गाडी कुठली आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इकडं अष्टनाग्या आणि वशा गेलीत. इकडं आता कागल फुल्या आणि नखऱ्या गेलीत. इकडं अबुशेठ ही गाडी गेली, अबुशेठ आणि बाबर शेठ. तिकडनं आता गाडी कुठली गेली ती बघूया मित्रांनो, ज्यामध्ये येसुदडच दिसालत. तर ती गाडी होती तलवार वशा, बागेवाडी तलवार वशा होता आणि अनिकेत मेजर लिंगनूर गब्बर बैजा ही अशी गाडी पळालती. तर आपल्या आता पुढे पळाले ते पिंट्या पळाला बघा. बाबर शेठ यांचा पिंट्या उजवीचा डावीचा अबू शेठ यांचा बैल आहे. गाडीवान शानूरबाई. त्या पुढे जात गाडी पाहिल्या तो कागलचा फुल्या आहे मित्रांनो, कागल तासगावचा फुल्या. आणि डावीचा आहे तो मानगाव सर यांचा नखऱ्या, त्यामध्ये गाडीवान बबलू बस्तवडे. त्यात माफ करा, ही गाडी होती ही जी गाडी आहे ही आता अंदुमामा आणल्यात. शीतल पुजारी डावीचा बैल आहे ती शीतल पुजारी कोथळी ही गाडी पाहिल्या. पुढे आपल्या आता पुढे पळाल्या ती बिना कलरची. आणि उजवीचा बैल आहे तो हरिपूर अंदुमामांचा बैल आहे. काय काय वेळा बैल ओळखण्यात काही गल्लत होत्या, समजून घ्या. आता अंदुमामा सगळं आपल्या अनुभवाचा चांगलाच प्रयत्न करून गाडी पुढे नेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आता डावीचा आहे तो शीतल पुजारी कोथळी यांचा बैल आहे आणि उजवीचा आहे तो अंदुमामांचा स्वतःचा बैल आहे. गाडीवान स्वतः अंदुमामा आहेत. त्याच्या पुढे आता फुल्या पळाला बघा, कागल फुल्या, कागल तासगाव फुल्या. प्रमोदा थोरात आणि विकी खोत कागल यांचा बैल आहे. डावीचा आहे तो मानगाव सर आणि घोलेश्वर नखऱ्या पण म्हणतोय आपण त्याला. ही अशी जोडणं पळालती, त्यामध्ये गाडीवान बबलू बस्तवडे होतं. गाड्या चांगल्या पाहिल्यात, प्रत्येक गाडीवानाचा प्रयत्न चालूच आहेत. आता गाड्या कच्च्या डांबरीवर पडल्यात माळातनं आणि आता ह्या गाड्या कलरकडे चालल्यात. कलर आता जवळ चालाय अर्धा किलोमीटरभर. तर मैदानी पूर्ण बेनाडी माळात जातं आणि बेनाडी माळ म्हणल्यावर काही जास्त बोलायला लागत नाही. कसं मैदान रास्ता होते ते सगळं माहितीच आहे. आता बघूया अजून कुठली गाडी कुठं पाहिल्या. आपल्या पुढे तर आता नखऱ्या आणि फुल्याची गाडी पळाल्या. त्याच्या पुढची गाडी आता मित्रांनो पिंट्याची गाडी आहे. पिंट्या आणि अबुशेठ, बाबरशेठ आणि अबुशेठ, त्यामध्ये गाणं शानरूबाई. त्याच्या पुढे जाता डावीचा आहे ते अष्टनाग आहे बघा हिरवा कलर आणि उजवीचा आहे ते एरंडोली वशा, ज्यामध्ये आता गाडीवान काय आपल्याला लवकर ओळखणार, सगळ्यांचा ड्रेस कोड एकच असल्यामुळं. आता आपल्या सध्या पुढे जी गाडी पाहिल्या पिवळ्या पक्कीची ही तर आता बबलू बस्तवडे गाडीवान आहेत. त्यांचं सगळं प्रयत्न चालूच आहेत. गाडी पण चांगली पळाल्या.
हे आता प्रमोदा थोरात आणि विकी खोत कागल यांचा बैल आहे बघा. यो फुल्या डावीचा आहे तो नखऱ्या. ही अशी जोड पाहिल्या. पुढे आता बाबर शेठ यांची गाडी पाहिल्या. बाबर शेठ आणि अबू शेठ हे आता अष्टनागे आहे बघा. यो त्या पुढेच आता यो तळणगे माफ करा तलवार वशा आहे. बागेवाडी तलवार वशा. उजवीचा आहे तो अनिकेत मेजर लिंगनूर गब्बर. ही अशी गाडी पाहिजे. यशोदाच्या गाडीवर आहेत बघा. हे आता गाड्या कलरकडे चालल्यात. आपल्या पुढेच पाहायला यो वशा आहे तलवार वशा डावीचा. आणि त्याच्या पुढेच आता सिद्धीवाडीची गाडी पाहायला आपल्याला दिसते स्क्रीन मध्ये. ही डावीचा आहे तो निकॅप मारलेला आहे बघा पायाला. तो फायटर पाहिजे सिद्धीवाडी फायटर पाहिजे. उजवीचा आहे ती चिमण्या स्वतः जोडणार. या सगळ्या गाड्या अशा चालल्यात. या गाड्याने आता कलर घेतलाय. आता बघूया कुठली गाडी कुठं पळायला आल्या परत अनेकदा. आता गाड्या आता चालल्यात कलर घेतल्या. आता ही आता बनपुरी फुल्या ह्या बाकी सगळ्या गाड्या मागं पळत्या. आता गाड्या कलरला गेल्यात. विक्रम शेठ यांचा गव्हाण सावकर पाहिजे. काल परवाच पाहिलेला अर्जुन वडिलांसकट काल पण आलता पळायला. आता अनेकदा क्रम सांगतोच तुम्हाला. आपल्या जसं पुढं जी बैल पळतात ती तर आपल्या पुढं आता यो गब्बर बैजा आणि तलवार वाशा ही अशी गाडी पाहिल्या. आता ही आपल्या पुढं बरोबर पुढं पाळती. आता पिवळ्या पक्कीची आहे तो पिंटी आहे उजवीचा. डावीचा आहे तो अबुशेट यांचा बैल आहे. या गाड्या आता टर्न मारून आपल्याला कच्च्या डांबरीवर जाताना दिसतील तुम्हाला. हे सुधारण्याचे पण प्रयत्न चालूच आहेत. तुम्हाला अनेकदा सांगतो. ही आता तलवार वशा आहे बघा डावीचा. उजवीचा आहे तो लिंगनूर गब्बर. तर आता पब्लिक कुठं आडवं येते किंवा गाडीवरून गाडी काढून घ्यायला बघायची. त्यामुळे आपल्याला गडबडीने मोटरसायकल पुढे काढून घ्यायला येत नाही. उगीच बैलांचा खोळंबा नको म्हणून. बैल सगळं बघा तेवढ्या शर्तीनं पळायला आल्यात मालकासाठी. कारण मालकानं जसं त्याला पोटाशी धरलेलं असते त्याचं कुठं तर ऋण फेडायचं म्हणूनच बैल पळत असते. बैल मालकाच्या जिद्दीसाठी पळत असते. आणि गाडीवान पण फक्त पैशासाठी गाडीत बसत नसते. तर त्याला एक जिद्द असते की माझं नाव या कुठं तर माळात व्हावं. कुठं तर 2 लाखाचं मानकरी झालं तर 4 पैसे आपल्या पण कुठं तर परपंचाला लागावं म्हणून गाडीवान पण एवढे रिस्क घेत असतात. आणि नाद पण रक्तातच लागतोय. नाहीतर असंच कोण गाडीत बसल्यावर नंबर झाला असं होत नसते. पहिला रक्तात नाद लागतोय आणि मगच पैसे मिळत असतात. तर तीच प्रयत्न आता आपल्याला पुढे दिसायला लागल्यात. इकडे शानूरबाई आणि यशोधर दोघांचे सगळे प्रयत्न चालू आहेत एकमेकाची गाडी मारायसाठी आणि मरून न द्यायसाठी. तर आता येसूचं प्रयत्न यशस्वी होत्यात का बघूया. तर गाडी आता गेली बघा पुढं. माळात आता गाड्या पळतात. पुढं आता बंडावामांचं प्रयत्न चालूच आहेत. एवढं वयानं होऊन सगळं बंडावामा अजून गाडी आणतात. कारण बंडावामा कसं आहे भरपूर जुनं गाडीवान आहेत. हिंदी केसरी गाडीवान आहेत. आणि मोठे मैदानाला बंडावामा गाडी आणल्यात आणि नंबर आहेत बैल. पाक डांबरीपासून जुन्या मैदानापासून ज्यामध्ये 5 लाखाचं मैदान झालं. चिंचणी शेट यांचा बैल होता वड्डा म्हणून ती पळालेला. आता आपल्या पुढे आता कॅप्टन हरण्या वशा नाक्षा आणि सिद्धीवाडी ह्या गाडीत फाईट लागल्या बघा. डावीचा आहे ते कॅप्टन हरण्या. उजवी आहे ते वशा नाक्षा. इथं आता बापू सरकार फुले आहे. उजवीचा आहे ते डोंगरवाडी पलवान. आता अष्टानागे आहे बघा आणि एरंडोली वशा. ती आता गाडी पळाल्या ती तळणगे KTM आहे उजवीचा. डावीचा आहे ते पापाडवरी पाचगाव ज्यामध्ये गाडीवर बंडाभाऊ खिलारी आहेत. ही आता गाडी 2ला पळाल्या. अष्टानागे 3ला पळाला आहे. आणि आता 1 नंबरला आता कोल्हापूर वशा आहे. डावीचा कोल्हापूर वशा आणि उजवीचा आहे तो मित्रांनो दानवाड हरण्या. प्रकाशदा पाटील यांचा दानवाड हरण्या छोटा हरण्या पण म्हणतात. ही सगळी गाडी परत जोरात पळत्या. किंवा आता उजवीचा बैल हरण्या इथंच नंबर झालता मागले. त्यामध्ये गुलब्या बैल होता रणजित पाटील नंदवाड यांचा. आता तुकाराम सकट मगाशी पडता वाचलं. पण साहेब प्रत्येक गाडीवरनं रिस्की असते. आज 200 गाडी सकट संजवांना
पडलेलं ते व्हिडिओ पण लवकरच येईल. तर आता शिवकुडचा कोपरा मारून आता गाडी खाली चालल्या. इथनं गाड्या तर ती सुट्टी होत्या का बाकीच्या गाड्या येऊन मिळतात बघूया नक्कीच. एक उत्सुकतेच असणार आहे कारण 2 लाख रुपयासाठी गट होता. आता 1 नंबरची वशी आणि हरण्याची गाडी गेल्या. 2 नंबरला आता हे आला बघा अष्टाना घ्या. या सगळं बैलाने जनरल गाजवलेलं, पण दुखापतीमुळे 1.5-2 वर्ष बैल बाहेर होता. आत्ता बैल आलाय. आता परत ब गटातनं हळूहळू बैल वर सरकणार. तर आता KTM आणि अष्टाना घ्या अशी लढत सुरू झाल्या. अशी एक जोरदार लढत चालू आहे. आता हीच लढत पाक शेवटला रेषेपर्यंत तुम्हाला दिसणारच आहे. बघूया आता ह्यात कोण बाजी मारणार आहे. तर आता एक मागं एक पुढं एक मागं असं घाल काढ चालूच आहे. दोघा गाडीवानांचा प्रयत्न चालूच आहेत. आता नाग्याच्या गाडीतलं गाडीवान काय आपल्याला लवकर ओळखलं नाहीत. कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला, जरूर सांगा. कारण आपण ब गटाचा व्हिडिओ पहिल्यांदा भरपूर दिवसातून कॉमेंट्री करलोय. आणि बऱ्यापैकी ह्या गाड्या ह्या मैदानाला 2 लाखाला सगळ्या ज्या टॉपच्या ब गटाच्या गाड्या होत्या त्या सगळ्या पाहिलेल्या. त्यामुळे लढत काटाकीर अशी लढत झाली. तोडीस तोड लढत झाली. चांगल्या गाड्या काही ठिकाणी मागे सरल्या. चांगल्या गाड्या काही ठिकाणी नंबर पण झाल्या. गाडीवानाचा प्रयत्न, मालकांचे काहीतरी नियोजन, पहिल्याच काहीतरी कुठेतरी नियोजन चुकते सवरते. बैलाची त्या दिवशीची कंडिशन असत्या आणि प्रत्येक जण इथे नंबर व्हायसाठी झालेला असते. तर 1 नंबरला आता वशा आणि दानवाड हरण्या पळाल्यात. 2 नंबरला आता KTM आणि पापाडवरी यांचा बैल पळालाय. नाग्या आणि बंडाभाऊ आहेत गाडी. तिकडं आता अष्टाना घ्या आणि एरंडोली वशा ही अशी जोड पळाल्या. आता ही लढत सुरू झाली बघा दोघांच्यात. जीवाला जो धडकून बैल पळायला लागल्यात. आता कोण बाजी मारते हेच आता उत्सुकता लागल्या. कारण शेवटी बक्षीस होतं 2 लाख रुपयाचं. सोपी गोष्ट नसत्या. अनेक वर्षांचा प्रयत्न. आणि इथं कसं आहे बेनाडीत यायला प्रत्येक माणूस बक्षीसाठी येत नसते. तर 1ला वशा आणि हरण्या झाल्या. 2 नंबरला आता अष्टाना घ्या आणि एरंडोली वशाची गाडी नंबर होईल. आणि 3 नंबरला आता KTM हरण्या, KTM तळंगी KTM ही गाडी नंबर होत्या बघा. आणि पापाडोरी पाचगाव. धन्यवाद मित्रांनो.